तर ह्यासाठी आपल्याला बारणे साहेबांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे आणि बारणे साहेबांपर्यंत नेण्याचं काम हे आपले माजी सरपंच आदिनाथ भोईर यांनी सुद्धा केलेलं आहे. वनिता म्हात्रे, निशांत घरत, आपले 25 वर्षाचे सरपंच जे पी म्हात्रेंनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. मला अभिमानाने सांगावं लागेल की माझा मेहुणा जगजीवन भोईरचा सुद्धा खूप याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. बरेच मी आता किती जणांची नावं घेऊ मला कारण हे जे केलेलं आहे सगळ्या गावांनीच केलेलं आहे, त्यामुळं मी निमित्त मात्र आहे आणि याच्यात सगळ्यात जे 100% जो वाटा आहे तो आपल्या आई शांतेश्वरीचा आहे. कारण तिच्या आशीर्वादाशिवाय हे होणं शक्यच नव्हतं. माझ्यासारख्या माणसाला हे प्रेझेंटेशन देणं किंवा हे जे काय पत्रव्यवहार करणं हे तिच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हतं. कारण तिचा आशीर्वाद मला नेहमी लाभलेला आहे. मी माझ्या लेखणीमध्ये ती उतरलेली आहे. मला अजून खूप आपल्याला गोष्टी आहेत. आपल्याकडे आपला टॅक्स आहे, आपलं मच्छीमार क्षेत्राचं आपलं जे विषय आहे तो एक विषय आहे. जुना सेवा ताब्यात घेण्याचा जो आपला एक आपण पत्रव्यवहार केलेला त्याच्यासाठी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या गोष्टी शक्य आहेत. अशक्य काहीच नाही. फक्त तुमचं एकत्र येणं, तुमची एकजूट होणं आणि एकमेकाला समजून घेणं हेच मला अशक्य असं वाटतं आहे. हे तुम्ही शक्य करायला तुमच्या हातात आहे आणि हे तुम्हीच शक्य करू शकता. कारण प्रत्येकाने जर जाणीव ठेवली आणि प्रत्येकाने जर एक पाऊल पुढे टाकून म्हणजे एक मोठं मन करून जर एक पाऊल पुढे टाकलं तर मला वाटतं हे पण अशक्य होणार नाही आहे. आणि भविष्यात नोकरी राहिलेली नाही आहे. तर ह्याच गोष्टीमुळं आपल्याला पुढचं भविष्य ठरवायचं आहे. माझ्या काही गोष्टी मी मध्ये सोडतोय पकडतोय असंच माझा हे चालू आहे. कारण मी तुमच्याशी सडनली एक व्हिडिओ बनवून तुमच्याकडे टाकत आहे. तर मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, ही जमीन आपल्या नावावर आता 100% झालेलीच आहे. काहीच त्याच्यात वाद नाही. फक्त कागदाची जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण होतात. आणि हे जे काही विषय काढला की कागदावर तर हे सगळे कागदावरच होतात पहिल्यांदा विषय आणि नंतर प्रत्यक्षात उतरतात. तर कोणी सोन्याच्या पत्रीवर किंवा ह्याच्यावर विषय ठरवत नाही आहे. तर पहिल्यांदा ते कागदावरच होतात आणि कागदावरनंच मग ते प्रत्यक्षात उतरतात. तर आपली कागदोपत्री आता जी लढाई होती, आपण एवढ्या दिवसाची जी कागदोपत्री लढाई करत होतो ती आता एका कागदावर आलेली आहे. ज्या कालचा जो आदेश आहे त्या आदेशाच्या एकाच कागदावर आलेले आहे. आता तुम्ही एकच कागद घेऊन पुढे जाऊ शकता आणि ती जाण्याची पण गरज नाही. आता आपल्याला फक्त माननीय तहसीलदार साहेबांनाच आणि जे काही त्यांच्या हाताखाली जे अधिकारी आहेत त्यांनाच आपल्याला सांगाड्या घालून आता जे लवकरात लवकर हे कसं पदरात पाडता येईल किंवा आपल्या प्रत्यक्षात कसं हे करता येईल ते बघावं लागेल. तर मी वारंवार 364 लोकांची यादी आपल्यासमोर टाकलेली आहे. तर याच्यामध्ये काय डिस्प्यूट असतील किंवा काय असतील तर ते आता डिस्कस करा. त्याच्यावर आपण तोडगा काढू. कारण याच्यामध्ये जे एक 10-12 लोक आहेत. तर ती काही मुसलमान आहेत, काही शीख आहेत. तर ही 14-15 लोकांची जी आहे तर ती जमीन आहे. तर ती आपल्याला ॲडजस्ट करता येईल शासनाबरोबर. शासन तशी डायरेक्ट ॲडजस्ट करणार नाही, पण आपल्याला ती करावी लागेल. काही आपल्या गावातली लोकांनी जी अनधिकृत घरं बांधलेली आहेत तर ती अधिकृत कशी करता येतील याच्यावर आपल्याला बसून चर्चा करावी लागेल. तो त्यांचाही नुकसान होता कामा नये. त्यांनाही
कसं आपल्याला हे करता येईल ते बघावं लागेल. आपल्या गावामध्ये सुद्धा इनपुट आपल्या ज्या कोणी याच्या जमिनी घेतलेल्या आहेत, तर त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आपल्याला. कारण ह्या जमिनी जरी त्याने बांधलेल्या असल्या तरी त्या सातबाऱ्यावर अशाच येणार नाहीत. शासनाच्या मार्गाने चालेल आणि त्यामुळं त्या लोकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पण ती आपल्या हातात आहे की आपल्या ग्रामस्थांच्या हातात आहे. ते आपण त्यांना कसं सांभाळून घेता येईल ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि हा भाग झाला जमिनीचा. तर याच्यासाठी आता ते मातीचा भराव, रस्ते, गटार याच्यासाठी मोठा फंड लागेल. कमीत कमी 150 कोटी रुपयाची अप्रूव्हल घ्यावी लागेल. तर त्यावेळेस आपल्याला नक्कीच केंद्रात जावं लागेल. केंद्राची आपल्याला त्यावेळेस गरज लागेल. जमिनीसाठी आपल्याला केंद्राची काही गरज लागणार नाही आहे. कारण ही राज्य शासनाच्या अखात्यात येतोय आहे. आणि जो फंड लागेल एक 150 कोटी रुपयाचा एक अप्रॉक्सिमेटली फंड लागेल. तर तो पहिल्यांदा आपल्याला PWD किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तो पहिल्यांदा आपल्याला प्रस्ताव एक JNPT समोर ठेवावा लागेल. आणि मला वाटते मागच्या 2-3 मिटिंगमध्ये JNPTचे चेअरमन आणि जे डेप्युटी चेअरमन आता जे हे आहेत IC चेअरमन आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो फंड लागेल तो आम्ही देण्यास तयार आहोत. आणि मला वाटते फंडाचाही प्रश्न मिटून जाईल. पण हे वर्षभराच्या आतमध्ये आपल्याला सगळं करून जर घ्यायचं असेल आणि घ्यावंच लागेल हे, तर याच्यासाठी कृपया मी तुम्हाला विनंती करतोय, 17 वेळा विनंती करतोय की तुम्ही एकत्र या आणि विषय समजून घ्या आणि त्याप्रमाणे रिॲक्ट करा. कोणाला खच्चीकरण करण्यासाठी किंवा कोणाचा जय जयकार करण्यासाठी हे असे काही जे धंदे चालले ते बंद करा. कारण ह्याच्यानी माझं वैयक्तिक काही नुकसान होणार नाही आहे, गावाचं नुकसान होणार आहे. तर मी नावासाठी कधीच काही करत नाही आहे. कारण माझं नाव माझ्या मुलींनी रोशन केलेलं आहे. मला बाकीच्यांच्या याची गरज नाही आहे. तर तुम्ही तुमच्यासाठीच तुमच्या ह्याच्यासाठीच सगळं एकत्र या आणि हे सगळं करून घ्या. कारण मी तुम्हाला मी कोणी वक्ता नाही आहे किंवा लीडर नाही आहे. पण मी फक्त जे काय त्याच्यामध्ये जे पेपर वाचलेत किंवा जे काय त्याच्यात स्टडी केलेले आहे त्या याच्याने मी बोलतो आहे. तर आणि याच्यापुढेही मला कोणाचा लीडरशिप किंवा नेता बनायचं नाही आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मी फक्त ह्या कामासाठीच मी माझ्या बायकोला सरपंच बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तेही गावकऱ्यांना कदाचित आवडलं नसेल. पण माझं दुसरं उद्दिष्ट काहीच नव्हतं, प्रामाणिकपणे मी सांगतो आहे. आणि मला कुठल्याही पक्षात किंवा मला कुठल्याही राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही माझ्यापासून काय तुम्हाला असं धोका वाटत असेल तर तो कृपया तुमच्या मनातनं काढून टाका. आणि मी तुमचा सगळ्यांचा मित्र आहे. मला मित्रच समजा. आणि तुम्हाला वाटेल तेव्हा माझ्याशी चर्चा करा. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतोय. आणि हा जो आदेश आहे हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, हा एक छोट्या अधिकाऱ्याने दिलेला आदेश नाही आहे. तर पुनर्वसित अधिकारी आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहेत. आणि हे जे रायगड जिल्ह्यात जे काय पुनर्वसन किंवा जे काय हे करायचं त्यांना पूर्ण अधिकार आहे. तर अशा मोठ्या अधिकाऱ्याने आपल्याला आदेश दिलेला आहे आणि त्यांचे आपल्याला आभार. तर आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानलेत. पण मला वाटते त्यांना गावात घेऊन येऊन त्यांचे आभार मानणे आणि त्यांचा सत्कार करणे हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी जर ग्रामस्थांनी जर थोडी होकाराची जर हे दिली तर त्यांना नक्कीच आपण आमंत्रण करू आणि त्यांचा मोठा सत्कार करू. याच्यासाठी तुम्ही लोकांना कसं असतं, पैसा किंवा याची गरज नसते. पण लोकांच्या समोर आल्यानंतर जो मॉब लागतो किंवा जय जयकार केल्याच्या घोषणा लागतात, तर त्या कृपया तेवढ्या तरी ज्या तुम्हाला फुकट देता येतात तेवढ्या तरी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. मी त्यांना
आमंत्रित करीन. जेव्हा खरोखर आपल्याला जेव्हा जमिनीची वाटप सुरू होईल तेव्हा आपण त्यांना बोलूया, किंवा त्याच्या अगोदर जर ते येत असतील तर त्यांना बोलूया. कारण या अधिकाऱ्यांनी जसं जेवढं आपल्याला समजून घेतलं आहे तेवढं बाकीच्या अधिकाऱ्यांनी समजून घेतलं नव्हतं. याच्या अगोदर जिल्हाधिकारी ज्या होत्या निधी चौधरी मॅडम, त्यांनीही सुद्धा माझ्याशी 45 मिनटं देऊन त्यांनी माझ्याशी दीर्घ चर्चा केली होती या गोष्टीवर, आणि त्यांनी मला होप्स जागे केलेले की ही जमीन तुम्हाला मिळेल. फक्त तू जे काय फॉलोअप ठेवतोस ते सातत्य ठेव त्याच्यामध्ये, ते मध्ये बंद करू नकोस. त्या सातत्याशिवाय मी जरी अधिकारी असलो तरी मी डायरेक्ट तुम्हाला हे करू शकत नाही, कारण जो पण खालून माझ्याकडे काही येत नाही, आणि ह्याच्यावर बाकीच्या पण गोष्टी आहेत, तर तिकडनं येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ऑफिशियली हे देऊ शकत नाही. पण तू फॉलोअप ठेव. मला त्यांनी 45 मिनटं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ देणं म्हणजे नो जोक. त्यांनी माझ्याशी 45 मिनटं चर्चा केली होती, आणि मी त्यांचाही खूप आभारी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा मी आता इथं सगळा खुलासा करत नाही आहे, कारण क्लिप खूप मोठी होत चाललेली आहे. कदाचित तुमच्यापर्यंत ती पूर्ण येईल की नाही मला ते हे नाही. पण मी सगळ्या लोकांचं, मला ज्यांनी ज्यांनी मदत केली ह्या कामी, मी त्या सगळ्यांचं, ज्यांनी नाही केली, ज्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आहे, आणि माझे हे क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. जय आई शांतेश्वरी माते की जय.